नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। याआधी आपण मोदकाचे बरेच प्रकार केले आहेत। उदाहरणार्थ उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, तळणीचे मोदक, खोबऱ्याचे मोदक, आंब्याचे मोदक। आजही आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये फणसाचे मोदक करतोय। आहा, सुंदर! यापेक्षाही सुंदर अजून काही असू शकतं? अगदी फणसांच्या गऱ्यांसारखेच दिसतायत ना। आपण फणसाचे मोदक करण्यासाठी फणसाचे गरे घेतलेत। हो, पण फणसाचे दोन प्रकार असतात, कापा फणस आणि बरका फणस। आपण काप्या फणसाचे गरे घेतलेत। आता घेतलेल्या गऱ्यांपैकी अर्धे गरे असे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि त्याचबरोबर एका गऱ्याचे असे बारीक पीस करून घेतलेत। सर्वात आधी आपण मोदकाची उकड करणार आहोत। त्यासाठी आपण वाटीभर असा फणसाचा गर घेतोय। बरं, 1 वाटी फणसाच्या गरासाठी आपण 1.5 वाटी पाणी घेतोय। खरं सांगू, काही पदार्थ चवीला दिसायला इतके छान असतात ना, तितकेच त्यांची करायची प्रोसेसही सुंदर असते। आपण घेतलेला फणसाचा गर आणि पाणी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त नाही, अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं। आहा, प्रत्येक गोड रेसिपीचा जीव म्हणजे तूप अगदी चमचाभर घालायचं। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य असं गरम करत ठेवायचं। आवर्जून झाकण ठेवायचं, त्यामुळे ते लवकर गरम होतं। पाहू शकता, आपण घेतलेल्या सर्व साहित्याला छान उकळी आलेली आहे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी आमरस आणि 1.5 वाटी पाण्यासाठी आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घेत आहोत। आता हे घेतलेलं सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि हे छान थंड करून घ्यायचं। मोदकाच्या सारणासाठी आपण एक नारळ किसून घेतला आहे। मिक्सरला बारीक केलेला फणसाचा गर यापेक्षा थोडा जास्तच लागणार आहे। त्याचबरोबर बारीक करून घेतलेले फणसाच्या गराचे पीस, काजू बदाम देखील आपण असे बारीक करून घेतले आहेत। तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता। तूप आणि त्याचबरोबर वेलची पावडर। मोदकाचं सारण करण्यासाठी अशी कढई गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं। घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक करून घेतलेले काजू बदाम घालायचे। काजू बदाम तुपामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपण बारीक करून घेतलेले गऱ्यांचे पीस घालायचे। उन्हाळा म्हटलं की आंबे फणसाचा सीझन। मला मात्र कायमच वाटतं की आपण आंबे खाण्याच्या नादात फणसाकडे थोडंसं दुर्लक्षच करतो। आपण मात्र या फणसाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी मोदकाच्या उकडला त्याचबरोबर मोदकाच्या सारणाला आपण पूर्णपणे फणसाचाच फ्लेवर देतोय। बोलता बोलता आपण घेतलेलं सर्व खोबरं देखील 2 ते 3 मिनिटं छान तुपामध्ये भाजून झालेलं आहे। आपण 1 वाटी खोबऱ्यासाठी बरोबर 1 वाटी फणसाचा गर घेतला आहे। आपण घेतलेले फणसाचे गरे चवीला गोड आहेत। बऱ्याचदा काय होतं, फणस चवीला पांचट असतो किंवा तो कमी गोड असतो। अशा वेळेला यामध्ये लागेल तितकी साखर घालायची, त्यामुळे फणसाचा गोडवा वाढतो। तुम्हाला जर यामध्ये गूळ घालायचा असेल तर तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता। आता आपण घातलेला फणसाचा गर या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान असा आळवून घ्यायचा। आपलं सारण छान आळून म्हणजेच घट्ट होऊन छान थंड देखील झालं आहे। यामध्ये वेलची पावडर घालून ती छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पाहू शकता, फणसाचे मोदक करण्यासाठी फणसाचं सारण करून तयार आहे। मोदकाच्या सारणाबरोबरच आपली मोदकाची उकड देखील छान थंड झाली आहे। मोदकाची उकड करून झाल्यावर ती आपण जेव्हा झाकण ठेवून छान थंड करून घेतो, त्यामुळे आपलं पीठ देखील छान फुलतं। पाहू शकता, आपली मोदकाची उकड मळून मोदक करण्यासाठी तयार आहे। आता मोदक तुम्हाला जितका लहान किंवा मोठा करायचा आहे तितका लागेल तेवढा असा पिठाचा गोळा करून घ्यायचा। या घेतलेल्या गोळ्याला छान असा वाटीचा आकार द्यायचा। पाहू शकता, आपण घेतलेल्या गोळ्याची छान अशी पातळसर वाटी वळून घेतली आहे। आहा, मस्त! लागेल तितकं सारण या वाटीमध्ये असं भरून घ्यायचं। सारण भरून झाल्यावर या वाटीला सर्व बाजूंनी अशा पाकळ्या करून घ्यायच्या। सांगायचं राहूनच गेलं, तुम्ही केलेली उकड जर चिकट झाली असेल तर हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं, त्यामुळे उकड हाताला चिकटत नाहीत आणि मोदकही फाटत नाहीत। वाटीला सर्व बाजूंनी पाकळ्या छान करून झाल्यावर
अजिबात घाई न करता त्या हळुवारपणे अशा एकत्र आणायच्या. पाहिलात, बोलता बोलता अगदी सहज सुंदर मोदक आपला वळून झाला. बरं, तुम्हाला जर अशी मोदकाची वाटी वळता येत नसेल तर काय करायचं? लागेल तितका उकडीचा गोळा घ्यायचा, तो सर्व बाजूंनी सारखाच आणि गोल लाटून घ्यायचा आणि लाटून झाल्यावर तिला सर्व बाजूंनी अशा पाकळ्या करून घ्यायच्या. पाकळ्या करत असताना सर्व पाकळ्यांमध्ये एका बोटाचं अंतर ठेवायचं. तुम्ही पाकळ्या करून झाल्यावर देखील त्यामध्ये सारण भरू शकता. सारण भरून झाल्यावर अगदी सहज हळुवारपणे सर्व पाकळ्या एकत्र आणायच्या आणि अगदी सहज असा मोदक वळून घ्यायचा. याच पद्धतीने आपण उरलेले सर्व मोदक वळून घेणार आहोत. आपले मोदक बऱ्यापैकी वळून झाल्यावर मोदकाचं भांडं घ्यायचं. मोदक वाफवताना त्या भांड्याला चिकटू नयेत म्हणून त्याला तेलाचा किंवा असा तुपाचा हात लावून घ्यायचा. तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर तुम्ही ते ह्यामध्ये ठेवू शकता किंवा केळीचं पानही ठेवू शकता. हळदीच्या आणि केळीच्या पानांचा सुगंध देखील मोदकांना अप्रतिम येतो. मोदक भांड्यामध्ये ठेवत असताना ते एकमेकांपासून थोडेसे लांबच ठेवायचे, कारण मोदक वाफल्यावर ते छान फुलतात. जवळ ठेवल्यामुळे ते एकमेकांना चिकटू शकतात. बरं, आपण मोदक वळत असतानाच एक साईडला असं पाणी गरम करत ठेवायचं आणि त्यावर वळलेले सर्व मोदक असे झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे. मोदक वाफल्यावर देखील ते छान थोडे असे थंड करून घ्यायचे. मोदक जर तुम्हाला लवकर थंड करायचे असतील तर मोदकांवर थंड पाणी मारायचं. त्यामुळे मोदक थंड होतात आणि एकमेकांना चिकटत नाहीत. मोदक करत असताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे मोदकाची उकड. उकड चांगली असल्यामुळेच मोदक एकमेकांना चिकटत नाहीत, त्यामुळेच ते फाटत नाहीत आणि फाटत नाहीत म्हणूनच त्यातलं सारण बाहेर येत नाही. सारण बाहेर येत नाही त्यामुळे मोदकांना पाणीही सुटत नाही. आहा, मस्त फणसाचे मोदक. तुम्हाला सांगू का, जेव्हाही आपण मोदक छान वाफवतो ना आणि वाफल्यावर त्याचं झाकण काढतो ना, तेव्हा पूर्ण घरभर सर्वत्र फणसाचा सुगंध दरवळतो. हे मोदक बघितल्यावर ना मला माझ्या आजीची आठवण आली. माझी आजी नेहमी म्हणायची, वैशू, एखादा पदार्थ चवीला जितका चवदार असतो ना तितकाच तो देखणाही असला पाहिजे. गरम मोदकावर अशी तुपाची धार घातल्यावर मोदक खाण्याचा मोह कोणालाही आवडत नाही. खरं सांगू का, अप्रतिम झालेत मोदक, स्वर्ग. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.